पाईपलाईन योजनेत तांत्रिक बिघाड झाल्याने कोल्हापूर शहरातला पाणीपुरवठा विस्कळीत झालाय। पाणीपुरवठा नियमित करा या मागणीसाठी नागरिक आक्रमक झालेत। शहरात अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ कोल्हापूर पालिकेवर आली। त्यामुळेच पाण्यासाठी आता नागरिकांचा उद्रेक होताना पाहायला मिळतोय। आज कोल्हापूरच्या मंगळवार पेठ परिसरात नागरिकांनी अचानक रस्त्यावर उतरत रास्ता रोको आंदोलन केलं। अखेर मनपा अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन दिल्यानंतर हा तणाव निवळला। आपल्याला टँकरची व्यवस्था व्हायला पाहिजे, त्यासाठी योग्य पद्धतीचं नियोजन चाललेलं आहे। परंतु विशेषतः कोल्हापूर शहरामध्ये आज 1-2 दिवसामध्ये आपण बघितलं असाल तर आता सुद्धा महानगरपालिकेच्या आयुक्तांना मी बोललोय, त्याच्यानंतर एक बैठक आम्ही घेणार आहोत। ज्या पद्धतीनं तांत्रिकदृष्ट्या जी काही काळामोडीतला जो थोडासा तांत्रिक बिघाड झालाय, पण त्याच्यामध्ये कोल्हापूर शहरातल्या नागरिकांना थोडासा त्रास होतोय। तात्काळ त्याची दुरुस्ती करण्यासाठी युद्धपातळीवरती प्रयत्न चालले आहेत। आज आणि उद्यापर्यंत याच्याबद्दल निर्णय होईल, पण तरी जे काही टँकर पाहिजेत शहरातल्या कुठल्याही वार्डामध्ये या सगळ्या टँकरनं पाणी पुरवठा करण्यासाठी कुठं उणीव राहू नये यासाठी आयुक्तांना आपण सूचना दिलेल्या आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।